मंडळी, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये सर्वात मोलाचा वाटा आहे इथल्या लोकसंस्कृतीचा, लोकगीतांचा. माझा मराठाची बोलू कवतिके, परी अमृताते ही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. असा आत्मविश्वास या माय मराठीला संत ज्ञानेश्वरांनी दिला. नामदेव तुकाराम यांनी या इमारतीचा कळस चढवला आणि महाराष्ट्राची ही सांस्कृतिक गंगा गेली 700 वर्षे दुथडी भरून वाहते. धर्म आणि कर्म, अध्यात्म आणि संसार, आचार आणि संस्कार या सगळ्यांची साखळ घालण्याची किमया या महाराष्ट्राला संतवाङ्मयातून मिळाली. म्हणूनच पहाटे देवळात काकड आरती सुरू झाली की काही पावलं देवळाकडे वळतात, तर काही पावलं आपोआपच शेताकडे वळतात. पाटाच्या पाऱ्यामंदी
बापायात घरा आणि हिरीचं मोठं भरा वटणाऱ्या बापायात घरा आणि हिरीचं मोठं समवेत वृक्षवल्लीं समवेत प्रत्येक क्षणात त्यांनी आत्यंतिक हवे ही तो असे आमचा मराठीपणा अशी गत आहे. परकीयांपासून नाही स्वकीयांपासून जास्त धोका आहे. हे शिवराया, भौगोलिक राजकीय स्वातंत्र्य अबाधित राहील, सांस्कृतिक गुलामगिरी संपली तर हे शिवराया आज खरी गरज आहे तुझी त्या सह्याद्रीच्या कडे कबारी पुन्हा एकदा जग पेटण्याची, पेटून उठण्याची.